संगीत घोसाळांचा मेळा टिंबुर्णीची गाडी निघालेली आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान पंढरपूर या ठिकाणी होते. शेवटची कुस्ती होती रविराज चव्हाण विरुद्ध राघू ठोंबरे. त्याच्या अगोदर बरेचसे पंचमंडळी आलेले आहेत. माऊली आबा काळेंनी आयोजन केलेलं आहे या मैदानाचं. हे आपलं दुसरं वर्ष. आपलं आणि मदने सरांचा सन्मान केलेला आहे. श्रीपाद ढेकळेची कुस्ती खूप चांगली होती. कुस्ती याच्या अगोदर कधी झाली काय कुस्ती? झाली की कुठे झाली? एक दोन बार झाली. दोन म्हणजे किती दिवसापूर्वी? आता इतक्यात तर कधी बघायला मिळालं नाही का? झाली महिना दीड महिना. महिनाभर. हा आज चांगली कुस्ती आहे. पंढरपूरला आलो आपण. माऊली आबा काळे यांचं मैदान घेतलेलं आहे. पहिलं वर्षच आहे का? आधी पण आला नाही त्या पहिल्या वर्षी पाटकुलची वस्तात आहे. आणि वस्तात काय लवकर निघालाय? पाटकुलचे पहलवान आहेत. तुम्ही तुमचं काय पट्टा मग याला सोडून चाललाय? चला ओके. वस्तात असे असते बघा. असं कसं राबवावं लागते. स्वतः गाडी चालवणार, पोरांना सांभाळणार, हे असतंय वस्तादाचं कष्ट पडद्या मागचं. त्यामुळे मुलांनी असं काम केलं पाहिजे की वस्ताचा झाला पाहिजे. काय पोर आहेत ते. श्रीपाद ढेकळे आणि गणेश चव्हाणची ही कुस्ती आहे. गणेश चव्हाण याच भागातला आहे. आता श्रीपाद कुठलं गाव आहे माहीत नाही, परंतु कुर्डुवाडी या ठिकाणी सराव करतो. ही जबरदस्त कुस्ती होती. पूर्ण व्हिडिओ आपल्याला टाकता जमला नाही. खालीवर कुस्ती झाली आणि शेवटी झालेल्या कुस्तीमध्ये गणेश चव्हाण हे विजय झालेले आहेत. याच भागातील पहलवान आहेत. चांगले पहलवान आहे. माऊली आबा काळे यांनी कौतुक केलेलं आहे. आणि पंढरपूरचा पहलवान भैया दुमाळे आणि विजय पहलवानांची कुस्ती होती. झालेल्या कुस्तीमध्ये भैया दुमाळे विजय झालेले आहेत. रविराज चव्हाण राघू ठोंबरे ही शेवटची कुस्ती होती. धनाजी मदने सरांचा एक गुण की प्रेक्षकांमध्ये उत्साह ठेवून असतात. कारण की रात्रीचे 11 वाजले तरी लोक पब्लिक उत्साहात होते. आणि शेवटची कुस्ती पहलवान रविराज चव्हाण आणि राघू ठोंबरे होती. झालेल्या कुस्तीमध्ये पहलवान रविराज चव्हाण हे विजय झालेले आहेत. ज्येष्ठ हिंद केसरीमध्ये पण खेळलेले आहेत. खूप चांगल्या कुस्त्या केलेल्या आहेत. रविराज चव्हाण आणि राघू ठोंबरे अशी कुस्ती प्रेक्षणीय झालेली आहे. सगळ्या कुस्त्या निकाली झालेल्या. त्यामुळे कौतुक आहे रविराज चव्हाणचा. हा भागातीलच पहलवान आहे. त्याचा सन्मान करण्यात आलेला आहे. शेवटची कुस्ती रविराज चव्हाणने विजय झालेला आहे. आपल्यासोबत माऊली आबा काळे आहेत. मागच्या वर्षी पण खूप सुंदर मैदान घेतलेले. यावर्षी पण चांगली सध्या टॉपचे पहलवान आहेत. रविराजची तुम्ही चांगली कुस्ती घेतली. काय सांगाल मैदानावर? वर्षी छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त 11 ते 12 वर्ष झालं कुस्ती स्पर्धा घेतोय. तरी आमच्या हातनं अशी सेवा कायम पुढे चालत राहावी. मी पांडुरंगा चरणी प्रार्थना करतो. रविराज चव्हाण उत्तर वाढत जावं, महाराष्ट्र केसरी व्हावं, आमच्या तालुक्याचं नाव व्हावं एवढीच अपेक्षा करतो. धन्यवाद.